जय सियाराम. गुड मॉर्निंग सगळ्यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघू शकता इथं सकाळचे 5:10 झालेले आहेत. तर आज उठायला उशीर केला होता कारण आज अध्याय 3-4च होते म्हणून म्हटलं. तर हे बघा 5:10 झालेले आहेत. तर दिवाबत्ती झालेली आहे, फोटो पुसून झालेला आहे, त्यानंतर फुलं वगैरे चेंज केले. ते काय हलवायचं नाही ना, त्यामुळं मग धूप वगैरे लावला, दिवा लावला, घर झाडून पोछा झालेला आहे. आणि आता इथं मी बसत आहे पारायणला. आजचा 6वा दिवस पारायणाचा. बघता बघता 7 दिवस कसे गेले कळले नाही, 6 दिवस तर कसे गेले कळले नाही. उद्या आहे 7वा दिवस पारायणाचा आपल्या. तर उद्या 7वा दिवसाचं, तर उद्या काय उद्यापन म्हणजे सांगता करायची आपल्याला पारायणाची. तर उद्या काय पूर्णाचा नैवेद्य, स्वामी समर्थांना जे काय आवडतं ते आपण करायचं आहे आणि आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचं आणि ग्रंथाला वगैरे नैवेद्य दाखवायचं. तर उद्याचा व्हिडिओ येईलच तुम्हाला. तर आत्ता बघू शकताय, आता इथं ग्रंथ वगैरे मी ओपन केलेला आहे आणि आता इथं स्वामींचा फोटो दाखवत आहे. खूप छान म्हणजे खूप छान हे पारायण झाले. फर्स्ट टाईम केलं पण मला घरच्यांनी सपोर्ट केलं, त्यामुळं मी इथंपर्यंत पोचले आहे. घरच्यांचा सपोर्ट म्हणजे खूप भारी असतं. प्रत्येक नवरा माझ्या नवऱ्यासारखा असावा. फक्त प्रेमापुरतं प्रेम आणि दाखवण्यापुरतं दाखवायचं वेगळं, तसं नाही आहे. जे आहे ते स्पष्ट आणि क्लिअर आहे. जेव्हा म्हणतात ना बायको आजारी पडते तेव्हा वेगळं प्रेम आणि भांडणं झाल्यावरचं वेगळं प्रेम किंवा दाखवायचं वेगळं प्रेम, तसं काही नाही आहे. जे आहे ते समोरासमोर आहे. मी हे पोथी करायला बसले, त्यांना वाटत होतं की आजारी पडशील किंवा होणार नाही तुला, तू 2च चपात्या खाते तर मी पण भात खात नाही, असं काहीतरी चाललेलं होतं. पण त्यांना शपथ वगैरे घालून मी ते चालू केलं. आणि बघू शकताय तुम्ही श्री गुरुचरित्र अध्याय 39वा चालू होता आपला. तर इथं पोथी मस्त खूप काही अनुभव भेटला आणि खूप छान वाटलं. त्यातले पोथीतले प्रत्येक ओवी वाचून काही विधवा स्त्रीवर होते, सुवासनीवर होते. त्यानंतर आजच्या तर अध्यायामध्ये वयाच्या 60 वर्षानंतर बाळ झालं श्री गुरुदत्ताच्या कृपेनं, ते होतं आजच्या 39व्या अध्यायामध्ये. खरंच खूप छान वाटलं. आणि हे 39 अध्याय हे बघा इथं आहेत 60 वर्षाचं. 60 वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झालेलं आहे श्री गुरुदत्तामुळं. तर त्यांची अपेक्षा अशी होती की पुढच्या जन्मी मला मूल होऊ द्या, ह्यावेळेस तर मी ह्या जन्मी तर मी वांज आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण श्री गुरुदत्त म्हणायला लागले त्यांना की असं कसं होऊ शकतं, ह्यावेळेस तुला हे होऊन जाईल, पिरियड्स पूर्ण मिस होऊन जाते तिचे, असं दाखवलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे खरंच खूप छान वाटलं हे अध्याय वाचून. 60 वर्षानंतर पण मुलं होते, पण हे श्रद्धा आणि भाव पाहिजे देवाबद्दल मनात. तर आज दुपारी स्वामींना ताक दाखवलं, 2 चपात्या आणि भेंडीची भाजी. दुसऱ्या भाजी मला खायची अशी इच्छाच होईना. भेंडीची भाजी नेहमी कधी एवढं जास्त बनवत नाही, पण ह्या आठवड्यात भेंडीची भाजी, दोडक्याची भाजी खूप खाल्ली. काल फ्लावर खाल्लं होतं, आज परत भेंडीचीच भाजी केली. खूप छान वाटलं. आणि मस्त असं इथं भेंडीची भाजी आज लाल मिरचीमधले केलेले होते आणि त्यात टमॅटो मला आवडतात, त्यामुळे टमॅटो ह्याच्यामध्ये खायचं होतं. तर मी टमॅटो प्रत्येक भाजीत टाकून टमॅटो आणि जिरे टाकलेले होते. तर ही बघा भेंडीची भाजी नुसतं वाफेवर परतलेली आहे. आणि आता हे स्वामींना दाखवलेलं ताट हे मी तसंच घेत आहे, कारण स्वामींचं नैवेद्याचं ताट गाईला घालायचं, पण गाईला नाही घातलं तरी चालतं, आपण खाल्लं तरी. आता ह्यांना रोज डाळ भात करून कंटाळा आलता, म्हणलं आज यांना गवारीची सुक्की भाजी करूया. तर ही गवारीची भाजीची खूप छान भाजी झाली होती. आधी गवारी तेलात खूप छान असं फ्राय करून घेतलं होतं आणि नंतर ही अशी रस्सा भाजी केलेली आहे. ही गवारीची भाजी मला खायची नव्हती ना, पण काय करणार आहे, खूप छान झाली होती. आता राहिली आहे थोडीशी, तर खाईन, राहिली तर यांच्यातनं खाऊन. तर या मस्तपैकी जेवणाचा बेत झालेला आहे. आणि ही पोथी खूप छान म्हणजे हे 6 दिवस खूप छान गेलेलं आहेत. आता संध्याकाळचं पण नैवेद्याचं ताट तयार करायचं होतं. तर संध्याकाळचं पण नैवेद्य वेगळं असतं. 2च टाईम जेवायचं होतं आणि खरंच मी 2 टाईम जेवले. मला स्वतःला वाटत नाही खाण्यावरती एवढं कंट्रोल कसं काय झालं ते. सकाळी थोडंसं भूक लागायची, चिडचिड व्हायची मुलांवर वगैरे, कारण सकाळची सवय अशी होती की सकाळी कामाला जायच्या आधी काहीतरी खायची सवय होती. त्यामुळं आज 2 दिवस तर जरा थोडी चिडचिड चालूच होती आणि पाय वगैरे थोडंसं दुखायला चालू होतं. पण घरच्यांच्या सपोर्टामुळं खूप छान झालं. आणि खरंच काहीतरी करायचं म्हणलं, एखाद्या स्त्रीने निर्णय घेतला किंवा एखाद्या गृहिणी तिच्या मुलांनी आणि नवऱ्याने साथ दिली तर सगळं काही करू शकते. आणि तसंच काहीतरी माझ्याबद्दल पण झालेलं होतं आणि मी हे त्यांच्यामुळं करू शकले. मी फक्त निमित्त झालं, सगळं तर मुलांनी आणि नवऱ्याने केलेलं आहे.
तर बघू शकताय मस्त इथं ताकाचा बेत होता. आणि आता गरमीचे दिवस आहे, ताक पिलेलं चांगलं असतं म्हणून जेवायला बसते. ताक प्यायला पण या. कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि भूक कडकडून लागलेली असते, अजिबात दम निघत नाही. कामावरून आल्यानंतर पहिले स्वयंपाक करायचं की पहिले खायला बसायचं. मुलं आता सध्या घरी येत तर मुलांचा खूप हातभार होते, जास्त करून मुलीचा. माझ्याबरोबर मुलगी उठत होती. 2-3 दिवस झाले साहेब पण उठते, पण मुलगी माझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून उठत होती. देवपूजा, हळदीच्या लेपनच्या दिवशी हळदीचं लेपन, देवपूजा रोजच्या रोज करत होती. चहा देत होती मला, झाडलोट करायची, बारीक सारीक कामं करायची, थोडंसं झोपायची, कधी झोपायची कधी माझ्यासोबत बसायची. आणि माझा मेन प्रॉब्लेम असा होता की मला अथर्व शिष्य येत नाही आहे, ते ती म्हणत होती माझ्यासोबत. आणि ती पण बसायची, त्यामुळं खूप छान वाटायचं तिला पण मला पण. आणि आता संध्याकाळच्या निवदाला बटाट्याची भाजी केलेली आहे जिरे आणि टमाटे टाकून, आणि काकडी आहे, आणि चपाती दाखवलेली आहे. संध्याकाळचं जेवणाचा बेत काही जास्त भारी नव्हता, तेवढंच होतं. आणि श्रीखंड आणलेलं होतं साहेबांनी, श्रीखंडाचं नैवेद्य दाखवलं. गोड काहीतरी आज म्हणलं, आता उद्याच्याला गोड तर होणारच आहे, आपण आज पण करावं काहीतरी गोड म्हणून श्रीखंड आणलं होतं साहेबांनी येताना. आणि खायला मला रोजच्या रोज वेगळं वेगळं होतं खाण्यासाठी. खूप काळजी घेतली मुलांनी आणि मिस्टरांनी. अजून काय बोलावं तेवढं कमीच आहे आपल्या नवऱ्याबद्दल आणि पोरांबद्दल. तर बघू शकता इथं जेवणाचा बेत चालू आहे आणि सगळा पसारा हॉलमध्ये घेऊन बसलेत, सगळेजण जेवायला बसलेत. सगळ्यांच्या पोटाचे भांडणं लागलेले आहेत आणि माझं चालू आहे व्हिडिओ काढायचं. तर हे बघा श्रीखंड आणलेला आहे. शुगर आहे दोघांना, तरी पण आवडीने गोड खातोय. जास्त करून साहेब लय आवडीने खाते, त्यांना लय आवडते. आणि लेकीला त्यांनीच दोघांनी हे डबा फस्त केला आत्ता. तर बटाट्याची भाजी लाल मिरचीमध्ये केली होती, छान झाली होती. सिंपल रेसिपी होती याची. जेव्हा म्हणजे जमलं तर आता ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवीनच. भेंडीची पण आजची भाजी खूप छान झाली होती. सिंपल भाज्या होत्या, साध्याचं शेंगदाण्याचं कूट आणि लाल मिरची पावडर, तिखट, मीठ, बस एवढंच टाकलेलं होतं, पण ते पण खूप छान लागत होतं. खूप छान होते. याच्यामध्ये खूप नियम अटी होत्या. मला असं वाटत होतं हे नियम अटी पाळणं होते का, तेवढ्या सकाळी उठणं होते का, रोजच्या रोज पोती म्हणजे होईल का कामाला जायच्या आधी. आणि खरंच जशी पोती चालू केली तशी एक दिवस कामाचं खाडं केलं नाही. नाहीतर एरवी कामाला सुट्ट्या घेत एवढ्या तेवढ्या कामासाठी, पण हे ग्रंथ चालू केलं तसं अजिबात सुट्टी घेतली नाही आहे. आणि ती स्वामींनी सेवा करून घेतली. खूप छान वाटलं मला ते. अशीच स्वामींनी अशीच सेवा करून घ्यावं माझ्याकडनं. त्या पद्धतीने माझी स्वामी सेवा खूप छान झाली. आता स्वामींकडनं फळाची अपेक्षा नाही आहे. स्वामी कशा कशा रूपात फळ देत आहेत ते मला माहिती आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय सियाराम.